गोदावरीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आणि गोदावरी परिसरातल्या पिकांमध्ये बॅकवॉटर शिरल्यानं शेतीचं अतोनात नुकसान झालंय। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं आपल्या कपाशीच्या शेतात पुराचं पाणी शिरलं आणि हा आक्रोश केलाय। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झालाय। परभणी जिल्ह्यातल्या अनेक गावांना पुराचा वेढा पडलाय। या नुकसानग्रस्त भागाची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पाहणी केली आणि पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या। ओला दुष्काळ कर्जमाफी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या कामरगाव इथल्या प्रेमविलास नवदुर्गा उत्सव मंडळानं यंदा शेतकऱ्यांच्या कठीण परिस्थितीवर आधारित देखावा साकारला आणि नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आत्महत्या करतात। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंडळानं हा देखावा साकारलाय। वाशिममध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा फटका इथल्या शेती पिकांना बसला। यामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या पिकांना मोठा फटका बसलाय। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातल्या 429 हेक्टरवरच्या हळदीचं नुकसान झालंय आणि पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करतायत। मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांनी 1 दिवसाचा पगार बळीराजाला देण्याचा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिक्षक आता सरसावलेत।